राम मंदिर उद्घाटनाच्या सोहळ्याच्या कार्यक्रमांना आजपासून सुरुवात होते आणि आज दुपारी 1:30 वाजता जे यजमान आहे त्या यजमानांकडून अयोध्येतल्या शरयू नदीच्या घाटावरती प्रायश्चित्त जे आहे ते घेतलं जाणार आहे। मी आहे सध्या अयोध्येतल्या शरयू नदीच्या घाटावरती। आपण पाहतोय की सकाळपासूनच हे भक्त जे आहे ते आपण स्नानासाठी गर्दी करताना पाहायला मिळत आहेत। रामायणामध्ये शरयू नदीचं जे आहे मातेसमान महत्त्व आहे आणि शरयू नदीच्या तीरावरती रामाचा जन्म झाला अशी आख्यायिका सांगितली जाते किंवा रामायणामध्ये सुद्धा वाचायला मिळतं। मात्र आज जे यजमान गुरुजी येणार आहेत त्यांच्याकडून सुरुवातीला 9 यजमान जे आहे ते घाटावरती प्रायश्चित्त घेताना पाहायला मिळतील, स्नान करतील आणि याच शरयू नदीमधले 9 कलश घेऊन जलयात्रा जी आहे शरयू नदीच्या घाटापासून ते राम मंदिरापर्यंत जाताना पाहायला मिळेल। आजची दिवसाची सुरुवात जी आहे ती मात्र शरयू नदीच्या पाण्याच्या पूजनापासून होणार आहे आणि दुपारी 1:30 वाजता याला सुरुवात होणार आहे। उद्यापासून मात्र मंदिरामध्ये होम हवन त्याचबरोबर विधिवत कार्यक्रम जे आहे ते होताना आपल्याला पाहायला मिळतील। मात्र 22 तारखेचा जो मुहूर्त 12:20 निवडण्यात आलेला आहे तो सगळ्या शास्त्रानुसार निवडण्यात आलेला आहे। काशीचे गुरुजी गणेश शास्त्री द्राविड यांनी मुहूर्त जो आहे तो निवडलेला आहे। मात्र त्या कार्यक्रमांची सुरुवात आज शरयू नदीच्या पाण्याच्या पूजनाने होते आणि दुपारी 1:30 वाजता शरयू नदीतले 9 कलश जे आहे ते भरून राम मंदिरापर्यंत नेले जातील। सुरुवातीला त्या कलशांची पूजा केली जाईल आणि यजमान जे आहे ते प्रायश्चित्त 22 तारखेला सोडतील। मात्र प्रायश्चित्त घेण्यासाठी यजमान गुरुजी दुपारी 1:30 वाजता 9 यजमान शरयू नदीच्या घाटावरती दाखल होतील आणि त्यानंतर जलयात्रा जी आहे थेट राम मंदिरापर्यंत जाताना आपल्याला पाहायला मिळेल। कॅमेरापर्सन राकेश सोनवी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, अयोध्या। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।